नवी मुंबई नेटवर्क. आता तुम्ही बघितलं रे भाऊ, माझ्या बघितलं कोण नाही रे माझं, कोण नाही, काय करणार कोण नाही माझ्या पाठी कोण नाही, कोण नाही आपल्या आणि काय झालं माझी बोट आहे लागलेली, फुटली साप पुरी फुटलेली आहे, त्याचं काहीच येणार नाही. झाली पण सबनच गेले, एक पण झाली हातात आली नाही. काय करणार, कसा धंदा उभा करणार, कसं पोरांचं पोट भरणार मी, कशावर भरू पोट, मी काय कमवणार नाही. आता माझी वही खलास झाली, मी काय कमवू शकते. बाजारात गेले ते कालवणच आहे नाही, पण दुसरं काय करणार, काय करू मी. काहीच नाही, वस्तूच नाही राहिली आमच्याकडे. सगळं आमच्या ह्या वस्तूवरच डिपेंड आहे. झालेलंच आहे. आम्हाला काहीतरी द्या मदत. ये दर्द, ये पीड़ा, ये हकीकत है ताउते तूफान में अपना सब कुछ गवा चुके मछुआरों की, जो आज सरकार से रोते बिलखते और गिड़गिड़ाते हुए सिर्फ यही गुहार लगा रहे हैं, हमारी मदद करो, हमारी मदद करो. कोरोना के कहर और निसर्ग तूफान के नुकसान से अभी मछुआरे उभर ही नहीं पाए थे कि ताउते तूफान ने मछुआरों की रोजी रोटी का सहारा ही छीन लिया. इस चक्रवाती तूफान के नुकसान से प्रभावित मछुआरों की व्यथा जानने और उनकी मदद के लिए कोली महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष और विधान परिषद के सदस्य रमेश दादा पाटिल, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य मच्छीमार सेल के अध्यक्ष एडवोकेट चेतन पाटिल, कोली महासंघ के सचिव राजहंस टपके समेत कोली महासंघ के सदस्यों के साथ उन्होंने ताउते चक्रवाती तूफान से प्रभावित हुए मुंबई के कुलाबा के मच्छीमारों के साथ माहिम के नागवा मच्छीमार सोसाइटी और खरदांडा मच्छीमार सोसाइटी के मछुआरों के हुए नुकसान का बारीकी से जायजा लेकर उन्होंने मदद का आश्वासन दिया. उन्होंने जहां टूटे हुए बोट और आजीविका को हुए भयंकर नुकसान को देखकर दुखी मछुआरों के दुखों को हल्का करने का धीरज दिया, वही विश्वास भी दिया कि कोली महासंघ तमाम मछुआरों को उनका न्याय, हक और नुकसान भरपाई मुहैया करवाने के लिए डटकर खड़ा है. इस महत्वपूर्ण दौरे के बाद मछुआरों के हुए नुकसान का जायजा लेने के पश्चात विधान परिषद के सदस्य रमेश दादा पाटिल ने महाराष्ट्र की सरकार पर निशाना साधते हुए कहा कि अब तक मछुआरों को सरकार नुकसान भरपाई मुहैया करवाने में असमर्थ रही है, मगर इस बार 6 जिलों के मछुआरों के हुए नुकसान को देखते हुए व मछुआरों के नुकसान भरपाई और उन्हें आधार प्रदान करने के लिए देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे से मुलाकात कर मदद की गुहार लगाएंगे. अनेक प्रसंग आज या 2-3 वर्षामध्ये घडले, परंतु शासनाने अजूनपर्यंत कुठलीही मदत पाहिजे तेवढी मदत ह्या मच्छीमारांना केलेली नाही. मी एक मच्छीमारांचं एक नेतृत्व करतो, मी विधान परिषदेचा आमदार आहे, म्हणून माझी एक जबाबदारी आहे की जेवढ्या लोकांना मी मगाशी कप्परेडला गेलो, ससूनडागला गेलो, माहीमला गेलो, आज खारदांड्याला आलेलो आहे, परिस्थिती पाहिली. परवाच्या दिवशी आम्ही रत्नागिरीला गेलो, सिंधुदुर्गात गेलो, रायगडला गेलो. जेवढी परिस्थिती पाहिली फार बिकट परिस्थिती आहे. कारण काही लोकांच्या होड्या 100% डॅमेज झालेल्या आहेत, नाहीशा झालेल्या आहेत, काही लोकांच्या 75% झालेल्या आहेत, काही लोकांचं 50%चं नुकसान झालेलं आहे. फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, जवळपास 2-3 हजार कोटीचं नुकसान झालेलं आहे. आज अशी परिस्थिती आपत्ती उद्भवलेली आहे या समाजावर, फार मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे. आज त्यांचे आर्थिकदृष्ट्या फार हतबल झालेले आहेत.
कारण त्यांच्याकडे आता परत समुद्रामध्ये मच्छी मारण्यासाठी जाण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल नाही आहे, भांडवल नाही आहे. तर ते भांडवलसुद्धा मिळालं पाहिजे, ते सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्या खलाशी जे बोटीवर काम करतात, जे आज प्रत्येक बोटीवर 15-20 लोक खलाशी काम करत आहेत, त्या खलाशांचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्या खलाशांचं सुद्धा जीवितहानी झालेली आहे, त्यांचंसुद्धा कम्पन्सेशन मिळालं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही सगळीकडे प्रयत्न करणार आहोत की खलाशी पण वाचला पाहिजे, बोटधारक पण वाचला पाहिजे, जी मच्छीमार महिला आहे, मच्छी विक्रेती महिला आहे, तीसुद्धा वाचली पाहिजे, तिलासुद्धा कम्पन्सेशन मिळालं पाहिजे. अशा आम्ही सगळं आढावा घेऊन निश्चित आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत, निश्चित पंतप्रधानांना भेटणार आहोत आणि मी सांगणार आहे की बाबा हे अशी परिस्थिती मुंबई आणि या 6 जिल्ह्यामध्ये असे आपत्कालीन प्रसंग उद्भवलेला आहे, तर आपण तिथे मदत करा. आणि आम्ही निश्चित कोळी महासंघातर्फे मी आमदार म्हणून कोळी समाजाचा निश्चित आम्ही त्यांना भरघोस मदत करणार आहोत. वहीं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य मच्छीमार सेल के अध्यक्ष एडवोकेट चेतन पाटिल ने मछुआरों के बोटों का बीमा करने के बावजूद बीमा कंपनियों द्वारा उन्हें ठगने और बीमा देने से इनकार करने का मामले का खुलासा करते हुए ऐसी बीमा कंपनी पर कारवाई करने की मांग की. इन्शुरन्स काढला जातो, पण आता जेव्हा अशी नैसर्गिक आपत्ती येते आणि बोट जेव्हा पूर्णतः नष्ट होते तेव्हा इन्शुरन्स क्लेम करायला जातो, परंतु इन्शुरन्स कंपनीवाले ते इन्शुरन्स देत नाही. हीच एक दुःखाची आणि खेदाची बाब आहे. सरकारने ह्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे सरासर ही मच्छीमारांची लूट आहे. कारण का तुम्ही जर इन्शुरन्स काढता तर त्याचं डॅमेज भेटणं हे तेवढंच आवश्यक आहे, पण जर ते आता डॅमेज द्यायला पुढे मागे करत असणार तर त्यांच्यावरती जी कारवाई करायला पाहिजे ही सरकारने तर करायला हवंय, ही आमची अशी पहिली मागणी आहे. बता दें कि महाराष्ट्र के 6 जिले के दौरा करने के पश्चात मछुआरों की आजीविका को हुए नुकसान पर उन्होंने अपना खंत व्यक्त करते हुए कहा कि जिनकी बोट तूफान में नष्ट हुई उनकी बोट महाराष्ट्र सरकार बदलकर नया दे और अगर उनसे नहीं होता तो केंद्र सरकार की मदद मांगे और मछुआरों के लोन को भी माफ करवाएं. आता आम्ही बघितलं तर खरं तर या 6 जिल्ह्यांमध्ये म्हणजे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर यामध्ये आपण किनारपट्टीवरती जर बघितलं तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहोत आणि खूप सारे मच्छीमारांच्या बोटी पूर्णतः नष्ट झालेल्या आहेत. अर्ध्यांच्या ज्या नष्ट झाल्या आहेत त्या काय परत पुन्हा रिपेअर करून जाण्याच्या सुद्धा परिस्थितीमध्ये नाही. त्यामुळे आमची सरकारला एकच विनंती आहे की जो पॅकेज देणार तो सरसकट पॅकेज देण्यात यावा. कुठलीही नुकसान भरपाई अशी तुटपुंजी नसावी जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह सुद्धा होणार नाही. उगीच तोंडाला पानं पुसल्यासारखी नुकसान भरपाई न देता त्यांना त्यांची बोट संपूर्ण रिप्लेस करून द्या. जर महाराष्ट्र शासन करू नाही शकत तर त्यांनी केंद्राकडनं मदत मागावी. आम्ही सुद्धा केंद्र शासनाला विनंती करू की जे काय मच्छीमार आमचे बांधव आहेत ज्यांची पूर्णतः बोट नष्ट झाली ह्यांना कसं तुम्ही उभारू शकता ह्याच्यासाठी तुम्ही NCDCचे जे काही लोन आहेत ते सुद्धा तुम्ही वेवर द्या, त्यांना ते सुद्धा माफ करा. कारण का बोट काही नैसर्गिक आपत्तीने तुटलेली आहे, नष्ट झालेली आहे, ती काय आम्ही जाणीवपूर्वक नाही केलेलं आहे. अशा ठिकाणी शेतकऱ्यांना जो नियम लागला जातो तोच नियम या आमच्या मच्छीमार शेतकऱ्यांना बांधवाला सुद्धा लागावा हीच आमची विनंती आहे. ये नुकसान कितना है ये सिर्फ मछुआरों के दिल से निकली ये वेदना ही बता सकती है, जो सरकार से मदद की गुहार लगा रही है और सवाल कर रही है कि अब कुछ बचा ही नहीं तो जिए कैसे. अब देखने योग्य बात यही होगी कि महाराष्ट्र सरकार इन पीड़ित मछुआरों को न्याय दिलवाने में क्या भूमिका अख्तियार करता है. तर वारंवार शासनाला सांगतो आम्ही का नुकसान भरपाई द्या आपण देत नाही. आता मागच्या 2 वर्षापासून आपल्यावर महामारीचा रोग करोना आला आहे, त्यातही आमची मासेमारी होत नाही. याच्या पुढे जूनमध्ये मासेमारी बंद होईल, मग मच्छीमारी खायचं काय हा मोठा प्रश्न आमच्या कुटुंबावर आलेला आहे. तर मी दादांना सांगतो की आमची जी नुकसान भरपाई झाली ती त्वरित आम्हाला भरपाई मिळून द्यावी अशी आमची मच्छीमारांची अपेक्षा आहे. दादांना आमची एक विनंती आहे की निसर्गवादाच्या वेळेला जो मच्छीमारांसाठी केंद्रामध्ये जो राष्ट्रीय आपत्ती जो कायदा आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत बदल करत नाही तोपर्यंत मच्छीमारांना भरघोस मदत मिळणार नाही. हे निसर्गवादाच्या निष्कर्षामध्ये आम्हाला समजलेलं आहे. तर तो निष्कर्ष बदलला तर त्या निष्कर्षाच्या पुढे जाऊन आपण केंद्रामध्ये मोदी साहेबांना शिफारस करा आणि जास्तीत जास्त मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करा. एवढा निसर्गाने इकडे तुफान घातला या टायमाला मुंबईमध्ये आणि पूर्ण खुल्याब्यात
आणि एवढा जबरदस्त बोटी उद्ध्वस्त झाले तुम्ही बघू शकतात पूर्णपणे. शासनाकडे मागणी करत आहेत एवढंच की दादांनी पण त्याच्यावर विषय घेतला पाहिजे तातडीने, कारण का दादा आपले खरे कोळी समाजाचे एक नेतृत्व करतात. दादांनी पण लवकरात लवकर जाऊन सगळ्यांना मुख्यमंत्र्यापासून ते सगळ्यांविषयी बोलून ते आपल्याला भेटला पाहिजे सगळे विषय. पाठपुरावा करणारं आमचा मच्छीमारांचं नेतृत्व करणारं कोणी नव्हतं. आज दादा या निमित्ताने तिकडे आहेत, ते आवाज उठवतील खात्री आहे. त्यांच्यावर आता आम्ही पूर्ण ठेवलेलं आहे. त्यांनी पाठपुरावा करा, बाकी कॉरस्पॉन्ड करायचं जे आमचं काम आहे ते आम्ही करू. माझ्या मते की शेतकऱ्यांना जशी शासन मदत करतं त्याच्याही कित्येक पटीने जास्त मदत कोळी बांधवांसाठी केली पाहिजे. तर शासनाला माझी नम्र विनंती आहे की त्यांच्यासाठी योग्य ती शहानिशा त्यांच्या नुकसानीची करून त्यांना ताबडतोब मदत द्यावी. आमदार विधान परिषद यांचे मी मनपूर्वक आभार मानतो की आज अशा कठीण प्रसंगी दादा या ठिकाणी यांनी भेट दिलेली आहे. आज या ठिकाणी ह्या चक्रीवादळामुळे कोळी बांधवांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. तो एकदम आर्थिक गर्तेत जाणार आहे. तो एक तर आधीच करोना, व्यवसाय कसा कडमोडा चालू आहे, त्यात आणखी वादळ त्याच्या आणि परत ही मासळीला लागलेली ओहोटी समुद्रातली, या 3 मुद्द्यांमुळे कोळी बांधव हा प्रचंडपणे अशा आर्थिक गर्तेत गेलेला आहे. माझी रमेशदादांना एवढीच विनंती आहे की त्यांनी कोळी बांधवांना तर मदत द्यावीच द्यावी, परंतु ह्या कामगार वर्गाला, ह्या मासळीच्या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या लाखभर लोक असतील त्यांनाही मदत द्यावी अशी मी रमेशदादांना नम्रपणे विनंती करतो की त्यांनी हा प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडावा. आम्हाला आश्वासनं नको आहेत. आम्हाला आम्ही तुमच्याजवळ फेक नाही मागत, आम्ही आमचं हक्काचं मागताय. आम्हाला आमचं हक्काचं मिळालं पाहिजे तर आम्ही आमचं हे करा, नाही तर आमच्या मुलाखती आणि हे टी व्हीवर दाखवून येतं हे आम्हाला शोबाजी करायची नाही आहे. जर तुम्हाला आम्हाला मदतच करायची असेल तर आमच्या हातात द्या. आता माझी नुकतं माणसं आहे तिकडे नको उद्या परवा जाणार नाही, त्यानं मी कुठून देऊ पैसा. आमदार रमेशदादा पाटील यांना तर सगळेच त्यांचं कार्य भरपूर मोठं आहे आणि सगळेच त्यांना जाणत आहेत का त्यांची कोळी समाजाकडून अपेक्षा आहे की त्यांनी जे आता आश्वासन दिलं आहे ते त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावं आणि ते आश्वासन पूर्ण करणार हे आम्हाला खरोखर म्हणजे त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा करतो. हा कित्येक वर्षापासून म्हणजे सँडविच झालेला आहे. ना जगतायत ना मरतायत अशी त्यांची परिस्थिती आत्ताची नाही आहे. अगोदर पण 2-3 वर्षापासून आलेलं आहे. ते चक्रीवादळ आलं, त्याच्यानंतर ते लॉकडाऊन आलं, 4 वादळ आली आणि त्याच्यामध्ये निसर्ग वादळ आलं आणि त्याच्यामध्ये सरकारचं असं आहे का 2 महिने मच्छीमारी करायची नाही, ते एक नुकसान. आता हे जर नुकसान झालं हे कोणाला स्वप्नात सुद्धा माहिती नव्हतं, एवढं नुकसान कधी झालेलं नाही आहे. तर ते आमचे प्रतिनिधी आहेत कोळी समाजाचे आणि गेली अनेक वर्ष त्यांनी आमदार झाल्यानंतर सुद्धा किंवा त्याआधीसुद्धा त्यांची काम करायची एक वेगळी पद्धत आहे आणि त्यांनी संपूर्ण पश्चिम किनारपट्टी आहे जी महाराष्ट्राची, तिथे वेळोवेळी ज्यावेळेस वादळ आली किंबहुना नदी किनारी सुद्धा जाऊन त्यांनी कोळ्यांना मदत केलेली आहे. बाबा आदमचे जे काळातले जे कायदे आहेत ते कायदे धरून चालणार नाहीत. नियमांमध्ये शिथिलता आणून शासनाने ह्या मच्छीमारांचं पुनर्वसन केलं पाहिजे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजना आहे, या योजनेमध्ये विशेष पॅकेज म्हणून आज महाराष्ट्र शासनानं केंद्राकडनं मागणी केली पाहिजे आणि आज जो मच्छीमार बांधव जो आहे डबघाईला आलेला आहे, आज वादळग्रस्त अधिक जो डबघाईला आलेला आहे यांच्यासाठी विशेष पॅकेज देण्याची आज कोळी महासंघाच्या वतीनं रमेशदादा पाटील अध्यक्षांच्या निवेदनाद्वारे आम्ही संपूर्ण राज्यकर्त्यांना करीत आहोत. ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क.